मित्रांनो, चौथं फेरवे आणि पानं कशी तोंड भरून आले बा. हे पोरगी पाहत होतं आय लव्ह यू डायरेक्ट कपड्यावर. का होतंय काही समजूनच नाही राहिलं. आजच्या पोरी म्हणावं डोक्यावर हात ठेवावं. पहा मग आमच्या मराठी शाळेतली पोरं. पहिल्याचे तरी कपडे धड होते, पण आताचे तर कपडे काही धड नाही बाई. वॉचमॅन सारखे दिसतंय नाव. त्या पोरी धावत का नाही सांगू का? चला दाखवतो मग. ते तर आला होता गोलेवाला. तुमच्याकडे येते का गोलेवाला? त्या गोलेवाल्याला पाहून तर लहानपणीचे दिवस आठवले होते. आम्ही बी मस्त असं धाव गोले खाले जात होतो, पण माझ्याकडे पैसेच नव्हते घ्यासाठी. मी नाही घेतलो. मग मी निघालो आपल्या घरी. पण का करू, हे लहान लहान पोरं मला सोडतच नव्हते. मग केलं आणले बाय, हाकवले आणले शाळेमध्ये. जा म्हणलं, जातो मी आता घरी. मला बहुत भूक लागून. घरी येऊन मस्त जेवलं वांग्याची भाजीनं भात. माझ्या घरी आलो तर अंगणवाडीतल्या बाया मस्त चाय पाणी पाजलो. आता तुम्हाला विचार पडला असेल कायच्या गोळ्या देताय भाऊ. हे हत्ती पायाच्या गोळ्या देताय मला. हत्ती पायाच्या लगातार 6 गोळ्या खाल्ल्या मी हत्ती पायाच्या. तुम्हाला वाटलं असेल मला हत्ती पायाची. मला हत्ती पाय नाही आहे. गावामध्ये सगळ्यांनाच हत्ती पायाच्या गोळ्या देते काय, तुम्हाला देते का नाही? मग एक चाव गोळी खायची होती किटाणू मरासाठी माझ्या पोटातले. हे बी गोळी खाऊन घेतलो. तुमच्यासाठी खा लागलं. मग यांनी केलं बाय बाय. आपण नकार काहीतरी रेश मारतो म्हणून हे बाई वापस आली. मग मारली माझ्या नकार रेश. मग अजून गेलो मी डान्स शिकवायसाठी. पाहणं माझं तोंड केवढूस झालं आहे. आता या लहान लहान पोराला डान्स शिकवायचा आहे. घरचे नळ आले म्हणून मी लवकरच वापस आलो घरी. कारण 2 दिवस झाले पाणी नाही भरलं होतं. आज पाणी नाही भरलं. मग माय मला पेदाळाची सोय चांगली. सायकल ठेवलो पटकन येऊन खोललो गेट. नळ नाही गेले पाहिजे म्हणून घेतला पाईप टाकला ड्रम मध्ये. मग कुठे जीवात जीव आला.